ठीक आहे. आवाज येतोय माझा व्यवस्थित क्लिअर? हो सर येतोय. ठीक आहे, चालेल. आपले जे काय फ्रायडेला सेशन चालते आहे लक्षात थोडंफार आपण काय काय प्रोसेस केलेली ते? हो मी ते म्हणजे पुढचं तुम्ही सांगितलेलं ते बनवलं, पण त्याचं फक्त ते नेम बॉक्स आणि ते काउंटर तेवढं राहिलंय. ओके, ठीक आहे. 1 सेकंड. त्याची प्रॅक्टिस आपली वेबसाईट आहे, राईट? हो सर. practice.com. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचं पेज आहे होम उवेदा. राईट. तुम्ही हा सेक्शन पण तुम्ही बनवलेला आहे, राईट? हो सर. आणि आपण आता इथपर्यंत फक्त ठीक आहे. हे हा सेशन हे आपला आणि राहिलेला. काउंटर राहिले. ठीक आहे, हो चालेल. हा बनवायचा कसं समजेल का तुम्हाला परत रिपीट करू हे? नाही नाही सर, समजलंय मला, फक्त तो बनवायचा राहिला. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आता आपण आज इथने पुढे जे काय आपलं पेज बनवले त्याच्यावरती प्रोसेस करू. आपण चालेल सर. वेबसाईट बघितली सत्ताग्राम. सत्तामार्क.com. ओके, ठीक आहे. ओके, इथून पुढे आपण आवर सर्व्हिसेसचा आपला टॅब चालू होईल, राईट? आता याच्यामध्ये जनरली वेबसाईट वरती तुम्हाला सांगतो होम पेज असतं, अबाउट अस पेज असतं, त्याच्यानंतर सर्व्हिसेसचं पेज असतं आणि कॉन्टॅक्ट अस पेज असतं, राईट? जर तुम्हाला हे सगळे पेजेस सेपरेट बनवायचे असतील, तुम्ही सेपरेट पण बनवू शकता. ठीक आहे. समजा तुम्ही फ्रीलान्सिंगसाठी काय क्लायंट काम करताय किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करताय, जर क्लायंटची रिक्वायरमेंट असेल की माझे जे काही हे 4 पेजेस आहेत ते एकाच पेजवरती पूर्णपणे आले पाहिजेत, किंवा माझे प्रत्येक जे काही पेज आहे, समजा होम पेज आहे, होम पेजवरची इन्फॉर्मेशन फक्त होम पेजवरती दिसली पाहिजे. जर तो अबाउट अस ह्या पेजवरती गेला तर त्याची जी काही इन्फॉर्मेशन असते अबाउट अस पेजची, तर ती अबाउट अस ह्या पेजवरती दिसली पाहिजे. मग राईट, आपण जे काय अबाउट असं पेज क्रिएट केलेलं होतं त्याच्यावरती पूर्णपणे आपली ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवायला जमते. ठीक आहे. मग अबाउट असची जी काही इन्फॉर्मेशन असते ती तुम्ही अबाउट असच्या पेजवरती पण दाखवू शकता, राईट? आता आपण जे काय एडिटिंग वगैरे करतोय ते पूर्णपणे आपल्या होम पेजवरती करतोय, राईट? आता अबाउट पेज मध्ये इथून सारा जो काही खालचा पार्ट आहे तो पूर्णपणे आपला अबाउट ह्या पेजवरती, राईट? जर तुम्हाला सर्व्हिसेसचा टॅब सेपरेट बनवायचा असेल किंवा सेपरेट त्याचे पेजेस वगैरे बनवायचे असतील, तर हे जे काही पेजेस आहेत तुम्ही सर्व्हिसेसच्या सेपरेट पेजेसवरती बनवू शकता. जसं की इथं रिसर्च अँड इंटेलिजन्स हे जे काही पेज आहे ते तुम्हाला सर्व्हिसेसच्या टॅबच्या खाली दिसते, राईट? जेव्हा याच्यावरती कोण जाईल डायरेक्टली तो इथे जाईल किंवा नवीन एखाद्या पेजवरती पण जाऊ शकतो, जर तुम्हाला सेपरेट पेज जर बनवायचं असेल तर. पण जर एक सिंगल लँडिंग पेज तुम्हाला बनवायचे असेल तुमच्या बिझनेससाठी, राईट? आता जनरली हे जास्त ट्रेंडमध्ये आहे. जास्त मोठी वेबसाईट असेल तर कोणताही युजर आहे तो स्क्रोल करत नाही, किंवा जी फक्त होम पेजवरती इन्फॉर्मेशन असते तीच फक्त इन्फॉर्मेशन आहे तो युजर चेक करतो, कारण आता युजरला प्रत्येक इन्फॉर्मेशन आहे ते लगेच पाहिजे, राईट? मग मोबाईलवरती जेव्हा युज करतो युजर्स, तेव्हा इथं जो काही टॅब दिसतो त्याला ते मग 3 डॉट्स असतील किंवा 3 लाईन्स असतील, याच्यावरती क्लिक करून दुसऱ्या पेजवरती जाण्यासाठी युजर आहे तो जनरली आता अवॉइड करतो, जे की एकदा तो वेबसाईटवरती लँड झालेला आहे, ज्या पेजवरती तो लँड झालेला आहे त्याच पेजवरती पूर्णपणे तो इन्फॉर्मेशन बघतो आणि तिथूनच तो माघारी जातो. त्याच्यामुळं जेवढी इन्फॉर्मेशन तेवढी तुम्ही तुमच्या होम पेजवरती द्याल तेवढा तुमचा कस्टमर आहे तो त्याला अधिक माहिती भेटून जाते आणि तो कन्वर्ट व्हायचे चान्सेस जरासं जास्त असतात, राईट? त्याच्यामुळे होम पेजवरती जेवढी जास्त इन्फॉर्मेशन देऊ शकतो तुम्ही तेवढी जास्त इन्फॉर्मेशन तुम्ही दिली पाहिजे. जर तुम्हाला पेजेस सेपरेट बनवायचे असतील, जसं की अबाउट अस वरती तुम्हाला अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची, तर अबाउट अस वरती तुम्ही अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये देऊ शकता. सर्व्हिसेसचे पेजेस तुम्हाला सेपरेट बनवायचे असतील, सर्व्हिसेसचे पेजेस तुम्ही सेपरेट पण याच्यामध्ये बनवू शकता, राईट? तर ही पण पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये देऊ शकता. होम क्रिएट करण्याचे किंवा पेजेस क्रिएट करण्याची जी काही प्रोसेस असते ती पूर्णपणे सिम्पल आणि सेम असते, फक्त आपल्याला आपलं पेज जे काय आहे ते जरासा चेंज करावं लागतं, ठीक आहे? आता आपण ह्या प्रॅक्टिसमध्ये जे काही पेजेस बनणार आहेत किंवा जी काही प्रॅक्टिस करणार आहे ती आपण पूर्णपणे आपल्या होम पेज वरती करणार आहे. आपण जे काय आपले एडिटिंग वगैरे करणार आहे किंवा जे काय आपले सर्व्हिसेस आपल्या याच्यामध्ये टाकणार आहे डिजिटल मार्केटिंगच्या एजन्सीच्या सर्व्हिसेस, ते पूर्णपणे आपण आपल्या होम पेज वरतीच एडिट करणार आहे, राईट? तर आपला इथून वरचा पूर्णपणे पोर्शन आहे तो एडिट झालेला होता. आता आजपासून आपण आवर सर्व्हिसेस हा जो काही टॅब आहे तो पूर्णपणे एडिट करायला सुरुवात करूया. आता जर आपण ह्या वेबसाईट वरती बघितली, एक्झाम्पलला आपण जी काही वेबसाईट घेतली याच्यामध्ये आवर सर्व्हिसेस हा एक टॅब टाकलेला आहे त्यांनी, त्याच्यानंतर याच्याच खाली एक सिंपल त्यांनी एक हेडलाईन दिलेली आणि त्याच्या खाली त्यांच्या सर्व्हिसेस चालू होतात, राईट? मग रिसर्च अँड अनालिसिस मध्ये तुम्ही ते कोणत्या सर्व्हिसेस देतात, ग्राउंड लेवल रिसर्च अँड सर्वे, त्याच्यानंतर वॉटर इंटेलिजन्स अँड अनालिसिस, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक इंटेलिजन्स अँड रिपोर्टिंग, आणि त्याच्याच खाली आहे त्यांच्या त्या सर्व्हिसेसच्या पूर्णपणे डिटेल्स. मग आपण अशी पण डिटेल्स आहे ते होम पेज वरती आपल्या देऊ शकतो. आता आपली ही जी काय वेबसाईट आहे DigiPractice.online, सुरुवातीला
WP डॅशबोर्ड वरती याच्यावरती लॉग इन करायचं. वेदांत आहेत अजून, ठीक आहे. अथर्व जॉईन झालेले नाहीत, मेगा जॉईन झालेले नाहीत. ओके, चालेल. ऑनलाईन सेशन बघताय ते रेकॉर्डिंग. आता लॉग इन केल्या केल्या आपल्याला जर पेज एडिट करायचं तर आपल्याला इथं पेज वरती जावं लागेल. जे की आपलं पेज असणार ते आपण इथं ओपन करणार एलिमेंटर विथ एडिट विथ एलिमेंटर ह्या टॅब वरती. इथं पहिल्यांदा आपला जो काही टॅब आहे तो आपण इथं अरेंज करून घेऊया. ही आपली वेबसाईट, त्याच्यानंतर आपलं हे एडिटिंगचं पेज. ओके, हे आपलं वर्डप्रेसचा डॅशबोर्ड आणि इथं आपली डेमो वेबसाईट. ठीक आहे. आता इथं आवर सर्व्हिसेस हा जो काही टॅब आहे तो मला एडिट करायचा आहे. याच्यासाठी पहिला एक आपल्याला इथं कंटेनर ऍड करावा लागेल. ठीक आहे. प्लस वरती क्लिक केलं, जो काय आपला मेन कंटेनर आहे तो कंटेनर इथं ऍड केला आणि याच्यामध्ये आपल्याला हेडिंग, एक डिवायडर आणि एक सब लाईन याच्यामध्ये आपल्याला टाकायची किंवा सब हेडिंग याच्यामध्ये आपल्याला टाकायची. ठीक आहे. आता ही प्रोसेस आहे ती आपली जरासं याच्यामध्ये रिपीट होईल. इथं कंटेनर वरती क्लिक केलं, प्लस वरती क्लिक केलं, आपल्याला एक हेडिंग टाकायचं. तर हेडिंगचा जो काही एलिमेंट आहे तो आपण इथं ड्रॅग आणि ड्रॉप केला. ठीक आहे. हेडिंगची अलाइनमेंट इथं आपण मिडलला करून घेतली. ठीक आहे. हे प्रोसेस रिपीट होतील, पण हे तुम्हाला रिपीट झाल्यानंतर थोडंसं लक्षात राहील. त्याच्यानंतर जनरल मध्ये गेलो, आपलं इथं हेडिंग आपल्याला चेंज करायचं. जे काही टीसीचं टायटल याच्यावरती आहे इथं आपल्याला टाकायचंय आवर सर्व्हिसेस. ठीक आहे. आणि याच्याच खाली आपल्याला एक डिवायडर पण टाकायचं. त्याच्या आधी ह्याची फोटोमध्ये सेटिंग जे काय आहे ते आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो. जसं की टायपोग्राफी मध्ये गेले, इथं जर फॅमिली जर तुम्हाला चेंज करायचं असेल इथं रोबोटो. ही फॉन्ट याची ठेवली आणि फॉन्टची साईज जरा इथं मी चेंज केली. समजा 30 साईज ठेवली. ठीक आहे. 30 साईज परफेक्ट आहे. टेक्स्ट अलाइनमेंट मिडलला घेतली. जर तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचा असेल टेक्स्टचा, तुम्ही कलर टेक्स्टचा इथून चेंज करू शकता. जर असेल गरज थीमला, जर ते सुटेबल होत असेल तर तुम्ही इथं कलर्स पण चेंज करू शकता. त्याच्यानंतर आहे आपली एक सब हेडलाईन, ज्याच्यामध्ये आपण आपला पॅराग्राफ इथं टाकू शकतो. ओके, ठीक आहे. पॅराग्राफ आला. आपली जी काही सब हेडलाईन आहे ती इथून चॅट जीपीटीवरून घेतो. ठीक आहे. चॅट जीपीटी वरती आपलं, ठीक आहे, गिव्ह मी अ सब टायटल फॉर सर्व्हिसेस ऑफ डिजिटल मार्केटिंग एजन्सी. राईट. हे आपण एक आपली जी काही सब हेडलाईन आहे ते याच्यामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल साठी घेतो, याच्यामध्ये जास्त काय मी एडिटिंग वगैरे करत बसत नाही. फॉन्ट साईज 20. ठीक आहे. फॅमिली इथं चेंज केली. समजा इथं पॉपिन्स फॅमिली ठेवली. ठीक आहे. ही हेडलाईन पण आपली इथं एडिट झालेली आहे. आता याच्यामध्ये अजून दुसरे काही चेंजेस आहेत का? ठीक आहे. एक डिवायडर आपण याच्यामध्ये आपल्याला टाकावं लागेल. ओके, डिवायडरचा जो काही एलिमेंट आहे तो सर्च करायचा, तर डिवायडर, तो डिवायडरचा एलिमेंट आपण दोन्ही याच्यामध्ये टाकाल. ठीक आहे. याचे जे काही विड्थ वगैरे आहे तो पण आपण इथं कंट्रोल करू शकतो पूर्णपणे. अलाइनमेंट मिडल. ठीक आहे. पेजेसवरचं आपण जे काही चेंजेस केले ते सुरुवातीला फायनल असेल तर पब्लिश करायचे आणि जे काही पेज आहे आपलं ते इथं रिफ्रेश केलं. ठीक आहे. आवर सर्व्हिसचा आपला टॅप झालेला आहे. आता याच्या खाली आपल्या फोटोमध्ये डिजिटल मार्केटिंगच्या सर्व्हिसेस आपण टाकू शकतो. आता याच्यासाठी काय करावं लागेल, इथं काय केलेलं आहे, एक मेन हेडलाईन, त्याच्या खाली एक सब टेक्स्ट किंवा सब हेडलाईन याच्या खाली घेतलेली आणि त्याच्या खाली फोटोमध्ये त्याच्या सर्व्हिसेस टाकलेल्या. सर्व्हिसेस मध्ये पिक्चर एक टाकलेले, त्याला जरासा येलो कलरचा इफेक्ट वगैरे दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली एक आपलं टायटल आहे, त्याच्या खाली त्यांचे फोटोमध्ये पॉइंट्स आहेत. तर याच्यासाठी आपण कोणता एलिमेंट आहे तो यूज करू शकतो. राईट. एडिट वरती गेलं, इथं सुरुवातीला आपण एक कंटेनर याच्यामध्ये ऍड केलं. कंटेनर मध्ये पहिला आपलं हेडलाईन असणार आहे, ज्याच्यामध्ये आपली सर्व्हिसेस आपण नाव टाकेल. त्याच्या खाली आपण आपला असणार आहे एक पॅराग्राफ. ओके, पॅराग्राफ पण इथं मी ड्रॅग आणि ड्रॉप करून ठेवतो.
ह्या गोष्टी रिपीट होत आहेत तुमच्या, पण ठीक आहे, याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आज केली तरी. लेआउट मध्ये गेलं, आपलं जे काय अलाइनमेंट आहे ते मिडलला करून घेतलं, ठीक आहे. आणि इथं आपलं जे काही टायटल आहे त्याला टाकलं वेबसाईट डेव्हलपमेंट. ओके, वेबसाईट डेव्हलपमेंट हे आपलं टायटल टाकलं, त्याच्या खाली एक सब डिस्क्रिप्शन, ठीक आहे. गिव्ह मी अ शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑन वेबसाईट डेव्हलपमेंट. ओके, हे आपलं झालं शॉर्ट डिस्क्रिप्शन, जे की आपली सर्व्हिस असणार आहे. आता पॅराग्राफ मध्ये पूर्णपणे याचं मी जे काही टेक्स्ट आहे ते इथं एडिट केलं, ठीक. याची पण आपण साईज वगैरे जरासा चेंज करू शकतो. आपली वेबसाईट व्यवस्थित दिसावं याच्यासाठी. 20, ठीक आहे. आता इथं जर तुम्हाला वाटतंय ही जी काही लाईन आहे ती जरासा मोठी दिसते, किंवा ही जी काही लाईन आहे ती तुम्हाला इथं फुल स्क्रीन दिसते, मला ही जी काही लाईन आहे ती दोन याच्यामध्ये डिवाइड करायची, ठीक आहे. मग आधी आपण इथं काय करावं लागेल, हे जे काय आहे, वी बिल्ड फास्ट रिस्पॉन्सिव्ह अँड एसईओ फ्रेंडली वेबसाईट डिझाईन अँड टू स्ट्रेंथ युअर ब्रँड्स, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं अँड जो काय आहे, अँड कन्वर्ट देम इनटू अ कस्टमर्स. आपल्याला जर हे डाऊन साईडला जर पाहिजे असेल तर याच्यासाठी आपल्याला इथं जे काय आपण टेक्स्ट टाकतोय, कंटेंट मध्ये गेलो, इथं जे काय आपण टेक्स्ट टाकलाय याच्यामध्ये फक्त आपल्याला BR असं टाईप करावं लागेल, ठीक आहे. BR टाईप केल्यानंतर हे जो काय टेक्स्ट आहे तो आपला इथं खाली येऊ शकतो, ठीक आहे. सगळ्यात काय प्रॉब्लेम होतो, पब्लिश अँड रिफ्रेश. ठीक आहे, कोडिंगचा काहीतरी याच्यामध्ये प्रॉब्लेम होतोय. जनरली जर तुम्हाला हे जे काही हेडलाईन्स आहेत ते जो तुम्हाला याच्यामध्ये दोन पार्ट करायचे असतील, की एक हेडलाईन वरती राहिली पाहिजे, दुसरी हेडलाईन आपली खाली राहिली पाहिजे. जिथून तुम्हाला हेडलाईन डिवाइड करायची याच्यामध्ये फक्त इथं ग्रेटर दॅन BR आणि स्मॉल दॅन एवढं फक्त तुम्ही इथं हे टाकलं, तुमची जी काही लाईन आहे ती इथं दोन याच्यामध्ये डिवाइड होती, जसं की आपण ह्या वेबसाईटवरती बघितलंय, ठीक आहे. आता ह्या वेबसाईटवरची जी काही ही लाईन आहे, ही लाईनला डिवाइड करण्यासाठी इथं कॅम्पेनच्या समोर त्यांनी ग्रेटर दॅन BR आणि स्मॉल दॅन, राईट, हे जे तुम्ही सिम्बॉल्स टाकता याच्यामध्ये तुमची लाईन जी काय आहे ती डिवाइड होते. आता इथे डिवाइड जनरली होत नाहीये. पॅराग्राफ मध्ये जर आपण BR जर टाकलं तर ही लाईन आहे ती डिवाइड व्हायला पाहिजे होती, ठीक आहे. अजून एकदा आपण ट्राय करूया. ग्रेटर दॅन BR लेस दॅन. ओके, नो, काहीतरी प्रॉब्लेम होतोय याच्यामध्ये माझ्या वर्डप्रेस मध्ये. तुमच्या वर्डप्रेस मध्ये जनरली हे व्हायला पाहिजे, ठीक आहे. हे पूर्णपणे पब्लिश केलं. आता याच्या खाली आपल्याला काय करावं लागेल, रिसर्च अँड अनालिसिस हे आपलं पूर्णपणे याचं टायटल झालं, जे की आपण वेबसाईट डेव्हलपमेंट दिलेलं आहे. आणि त्याच्या खाली आपली जी सब हेडलाईन आहे ती सब हेडलाईन आपण इथं दिलेली. त्याच्याच खाली 3 कंटेनरचा एक त्यांनी मेन कंटेनर घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये 3 सब कंटेनर्स असतील. आणि याच्यामध्ये त्यांनी वेबसाईट डेव्हलपमेंटचं पूर्णपणे किंवा रिसर्च त्यांची जी काही सर्व्हिस आहे, रिसर्च अँड इंटेलिजन्स, त्याच्यामध्ये ते कोणते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात हे त्यांनी इथं दिलेले आहे. तर आपल्याला जर वेबसाईट डेव्हलपमेंटचं असं 3 पार्ट करायचे असतील तर आपण इथं काय करू शकतो, सगळ्यात सुरुवातीला प्लस वरती क्लिक केलं आणि इथं 3 कंटेनर्स किंवा 2 कंटेनरचा आपण इथं घेतला, ठीक आहे. आपण याला नंतर डुप्लिकेट करू शकतो, ठीक आहे. वेबसाईट डेव्हलप मध्ये आपण 3 सर्व्हिसेस देऊ शकतो, बिझनेस वेबसाईट, ई कॉमर्स वेबसाईट आणि तिसरी आहे आपली लँडिंग पेज. असे 3 सर्व्हिसेस आपण इथं देऊ शकतो. जर आपण ChatGPT ला सांगितले इथं तर ते पूर्णपणे इथं आपल्याला व्यवस्थित डिस्क्रिप्शन देईल, ठीक आहे. इन वेबसाईट डेव्हलपमेंट वी आर प्रोव्हाइडिंग 3 वेबसाईट डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, बिझनेस वेबसाईट, e-commerce websites and landing page. So give me a small description of these 3 points or these 3 services. ओके, ठीक आहे. हा एक स्मॉल प्रॉम्प्ट याला मी दिलेला आहे. आता याच्यावरती नॉर्मल मला पूर्णपणे डिस्क्रिप्शन इथं भेटलेच आहे. आता इथं यांनी जो काही एलिमेंट युज केलेला आहे याच्यामध्ये आहे इमेज, त्याच्यानंतर आहे हेडलाईन आणि त्याच्यानंतर आहे एक डिस्क्रिप्शन, राईट. याच्यासाठी आपण डायरेक्टली इथं
एक इमेज बॉक्स हा जो काही कंटेनर आहे किंवा हा जो काही एलिमेंट आहे तो आपण इथे घेऊ शकतो. समजा इथं मी इमेज बॉक्स असं सर्च केलं. ओके. इमेज बॉक्स तुम्हाला असा इथे एलिमेंट दिसतोय. जर आपण इथं ड्रॅग आणि ड्रॉप केला तुमचा हा इमेज बॉक्स हा जो काही एलिमेंट आहे तो इथे येऊ शकतो. आता इथं तुम्हाला इमेजची साईज आहे ती जरासा इथं स्मॉल दिसते. ठीक आहे. जर तुम्हाला इथं कस्टम करायची असेल कस्टम इमेजची साईज तुम्ही इथं करू शकता. जर मीडियम पाहिजे असेल मीडियम इमेजची साईज तुम्ही इथं देऊ शकता. जर तुमच्या इमेजेस वगैरे स्मॉल्स असतील तर लार्ज करायचे असेल लार्ज करू शकता. जर तुम्हाला हा कंटेनरच यूज करायचा नसेल ठीक आहे तुमची इमेज आहे ती याच्यामध्ये पूर्णपणे फिट होत नाही. ठीक आहे. जर तुम्ही फुल केलेली आणि फुल मध्ये फक्त एवढीच इमेज याच्यामध्ये बसत आहे. ठीक आहे. तुमची इमेज याच्यामध्ये फिट होत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता डायरेक्टली एक इमेज आहे ती इथं घेऊ शकता. इमेज बॉक्सचा यूज करण्यापेक्षा हा जो काही एलिमेंट आहे इथं मी डिलीट केला. एक सेकंड. ओके. हा जो काही एलिमेंट आहे तो इमेज बॉक्सचा एलिमेंट मी इथं डिलीट केला आणि फक्त इमेज हा जो काही एलिमेंट आहे इथं मी ड्रॅग आणि ड्रॉप केला. इमेज हा एलिमेंट याच्या खाली ड्रॅग आणि ड्रॉप केला. पूर्णपणे फुल साईज इमेज आहे ती तुमच्या वेबसाईट वरती इथं दिसू शकते. राईट. जसे की ह्या वेबसाईट वरती पूर्णपणे फुल साईज इमेज तुम्हाला दिसते. त्याच्याच खाली मग तुम्ही तुमचा जो काही सब हेडलाईन आहे ते घेऊ शकता आणि त्याच्या खाली पॉईंट्स वगैरे पूर्णपणे तुम्ही टाकू शकता. जर याच्या खाली तुम्हाला सब हेडलाईन टाकायची असेल किंवा त्या पॉईंटची हेडलाईन टाकायची असेल हेडलाईनचा जो काही एलिमेंट आहे तो तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप केला आणि त्याच्या खाली तुमचे जो काही सब पॉईंट्स आहेत ते पण तुम्ही टाकू शकता. आता प्रत्येक पॉईंट साठी जी काही इमेज आहे ती इमेज मी याच्याकडून जनरेट करून घेतो. गिव्ह मी अ इमेज फॉर बिझनेस वेबसाईट. ओके. इथे इमेज पूर्णपणे जनरेट करेल तोपर्यंत ह्याची पूर्णपणे जे काही टेक्स्टची स्टाईल आहे ते मी इथं पूर्णपणे व्यवस्थित करून घेतो. टायपोग्राफी मध्ये गेलो. आपला जो काही मेन हेडलाईन तो मिडलला घेतला आणि इथं टेक्स्ट टाकला माझा माय बिझनेस वेबसाईट. बिझनेस वेबसाईट हा इथं मी याला टेक्स्ट दिला. ठीक आहे. इमेज आपण इन्सर्ट केल्यानंतर त्या टेक्स्ट मध्ये आणि इमेज मध्ये किती अंतर राहिलं पाहिजे हे पूर्णपणे आपण याच्यावरती कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर काय आहे पॉईंट इथं आहे पॉलिटिकल वेबसाईट. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे एक स्मॉल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि त्याच्याच खाली पूर्णपणे त्यांचे पॉईंट्स दिलेले आहेत. आता याच्या खाली जर डिस्क्रिप्शन ऍड करायचं असेल तर तुम्ही याच्या खाली पॅराग्राफ ऍड करू शकता. ओके. ठीक आहे. पॅराग्राफ याच्याकडे आला. आता इथं जर डिस्क्रिप्शन त्यांना विचारलं आपण पूर्ण ठीक आहे इथं नॉर्मल डिस्क्रिप्शन दिलेले हे डिस्क्रिप्शन मी इथून कॉपी करतो आणि आपल्या वेबसाईट इथं पेस्ट करतो. स्टाईल टायपोग्राफी अलाइनमेंट मिडल. ओके. ठीक आहे. आता याच्या खाली आपल्याला एक इमेज दिलेली आहे चॅट जीपीटी. ठीक आहे. बिझनेस वेबसाईटची आपल्याला ही इमेज टाकायची. जनरली तुम्ही घेताना जे काही क्लायंटच्या इमेज असतील किंवा तुम्ही स्वतः प्रिपेअर केलेले इमेज त्या पण इमेज याच्यामध्ये टाकू शकता. जर घ्यायचं आहे चॅट जीपीटी कडून तुम्ही चॅट जीपीटी कडून पण घेऊ शकता पण जरासा ती इमेज आहे ती जरासा थोडीफार तरी रिअल वाटली पाहिजे. ठीक आहे. आता ह्या इमेज बॉक्स मध्ये मला इमेज आहे ती इन्सर्ट करायची. याच्यावरती क्लिक केलं इमेज वरती चूज इमेज वरती क्लिक केलं आणि अपलोड फाईल वरती क्लिक केलं. सिलेक्ट फाईल जी इमेज इथं मी डाउनलोड केलेली ती इमेज सिलेक्ट केली आणि इथं अपलोड करून घेतली सुरुवातीला आपल्या वर्डप्रेसच्या डॅशबोर्ड वरती. ओके. ठीक आहे. इमेज अपलोड झाली सेट वरती क्लिक केलं आपली जी काही इमेज आहे ती इथं पूर्णपणे इन्सर्ट झालेली. ठीक आहे. आता याच्या खाली मला जरासा पॉइंट्स टाकायचे. ठीक आहे. आता पॉइंट्स मध्ये तुम्ही डायरेक्टली इथं लिस्ट घेऊ शकता ज्यावरती तुम्ही पूर्णपणे तुमचे पॉईंट्स वगैरे टाकू शकता. इथं आयकॉन लिस्ट आहे. आयकॉन लिस्ट मी इथं ड्रॅग आणि ड्रॉप केली. ठीक आहे. तर इथं तुम्हाला आयकॉन लिस्ट पूर्णपणे आलेले ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पॉईंट्स वगैरे आहे आयकॉन सहित इथं टाकू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला आयकॉन सहित तुमचे पॉईंट्स याच्यामध्ये टाकायचे आयकॉन सहित तुम्ही तुमचे पॉईंट्स वगैरे आहे याच्यामध्ये टाकू शकता. सुरुवातीला हा जो काय बॉक्स आहे तो व्यवस्थित आपण इथं डिझाईन करून घेऊया. व्यवस्थित कळतंय समजतंय का फास्ट होतोय जास्त हे? कळतंय सर. ठीक आहे चालेल. ओके. आता ह्या बॉक्समध्ये मी काय काय केलेले इमेजचा एक एलिमेंट घेतलेला आहे त्याच्यानंतर हेडिंग एक घेतलेले आणि त्याच्यानंतर पॅराग्राफ घेतलेले आणि त्याच्या खाली मला एक पॉईंट्स द्यायचे की ह्या सर्व्हिसमध्ये काय काय पॉईंट्स तुम्हाला भेटतील. याच्यासाठी मी जी काय आयकॉन लिस्ट आहे ती फक्त इथं मी ड्रॅग आणि ड्रॉप केली ज्याच्यामुळे मी आयकॉन सहित माझे जे काही पॉईंट्स वगैरे आहेत ते पूर्णपणे ह्या वेबसाईटवरती टाकू शकतो. ओके. आता याच्यासाठी ठीक आहे जर मी याच्यावरती गेलो तर मला हा जरासा बॉक्स आहे तो जरासा अट्रॅक्टिव्ह दिसतो. ठीक आहे. जरासा कर्व वगैरे याला दिलेले आहेत त्याच्यानंतर इमेजला कर्व आहे
बाकीचं जर तुम्ही इथं शॅडो वगैरे बघितलं तर तो पूर्णपणे येलो कलर मध्ये आहे. ठीक आहे, तर हे कसं करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, आधी सुरुवातीला मी पूर्णपणे हा जो काही आपला कंटेनर आहे किंवा हा जो काही एलिमेंट आहे तो पूर्णपणे डिझाईन करून घेणार. त्याच्यानंतर मी याचे पूर्णपणे 2 डुप्लिकेट्स करणार आणि त्याच्यामध्ये फक्त कंटेंट आहे तो चेंज करणार. ओके, बिझनेस वेबसाईट हे जे काही फॉन्ट आहे ते जरासं मी पहिल्यांदा सुरुवातीला स्टाईल करून घेतो. याच्या टायपोग्राफी मध्ये गेलो, याची जर फॅमिली मला पॉपिंग्स करायची, फॅमिली इथे मी पॉपिंग्स करून घेतो. साईज इथे 20 व 30. ओके, 30 इथं साईज ठेवली. मला जरासा वरून याची स्पेसिंग जी काय आहे ती इन्क्रीज करायची. ठीक आहे, टॉपनं मार्जिन जे काय आहे किंवा टॉपचं मार्जिन आहे ते जरासं मी इथे इन्क्रीज केलं, जेणेकरून टॉपनी जरासा इथं त्याला स्पेस भेटेल, व्यवस्थित दिसताना वेबसाईट दिसून जाईल. त्याच्यानंतर जे काय आपलं डिस्क्रिप्शन आहे, डिस्क्रिप्शनला पण मला पूर्णपणे इथे चेंजेस करायचे. फॅमिली पॉपिंग्स करतो. फॉन्ट साईज इथे 20 करतो. ओके, ठीक आहे. ह्याचा जो काय कलर आहे तो पूर्णपणे ब्लॅक करतो. ठीक आहे, याच्या खाली जे काय आपण आयकॉन लिस्ट टाकलेली त्याला पण आपल्याला स्टाईल करायचं. इथं जे मी चॅट जीपीटी विचारलं, गिव्ह मी 5 पॉइंट्स इन बिझनेस वेबसाईट. ठीक आहे, ते इमेज क्रिएट झाले आपले. ओके, ठीक आहे, तोपर्यंत आपण दुसरे एडिटिंग वगैरे करून घेऊ शकतो. स्टाईल मध्ये गेलो, सेंटरला घेतलं. आपले जे काही पॉईंट्स वगैरे आहेत ते सेंटरला घेतलं. तुम्हाला जर आयकॉन ठेवायचा असेल तर तुम्ही आयकॉन याला ठेवू शकता. आयकॉन जर नसेल ठेवायचा तर तुम्हाला इथं ऑप्शन भेटतो की आयकॉन तुम्हाला ठेवायचा का नाही. डिलीट करायचा डायरेक्ट आयकॉन, तुम्ही इथून आयकॉन डायरेक्टली डिलीट पण करू शकता, जेणेकरून तुमचे जे काही पॉईंट्स आहेत ते विदाउट आयकॉन तुम्ही इथं दाखवू शकता. इथं आयकॉन लायब्ररी मध्ये गेलो, इथं समजा मी सर्च केलं बुलेट पॉईंट्स. ठीक आहे, हा आयकॉन मी सिलेक्ट केला आणि इन्सर्ट केला. ठीक आहे, प्रत्येक आयकॉन समोर मला हे जे काय आयकॉन्स लावायचे ते मी इथं लावू शकतो. ठीक आहे, आता हा इमेज मध्ये काय दिलेले, प्रोफेशनल डिझाईन, फुल रिस्पॉन्सिव्ह, शोकेस युअर बिझनेस. राईट, हे पॉईंट्स आहेत आपण याच्यामध्ये डिटेल्स मध्ये टाकू शकतो, जेणेकरून जो कोणी वेबसाईट येईल त्याला समजून जाईल की आपली जी काही वेबसाईट आहे ती ऍक्च्युली कोणत्या कोणत्या पॉईंट्स वरती इथं बिल्ड होणार आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट काय आहे, प्रोफेशनल डिझाईन. हा पॉईंट आहे, इथून मी कॉपी केला आणि इथं पेस्ट केला. टेक्स्टच्या याच्यामध्ये फक्त प्रोफेशनल डिझाईन हा मी इथं पॉईंट टाकला. ओके, याला स्टाईल करून घ्यायचे तुम्हाला, स्टाईल करून याला तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही हेच पॉईंट्स आहेत ते डुप्लिकेट इथं करू शकता. समजा बाकीचे जे काही 2 पॉईंट्स आहेत मी इथे डिलीट केले. ठीक आहे, आणि हाच जो काही पॉईंट आहे तो सुरुवातीला मी पहिल्यांदा पूर्णपणे डिझाईन करून घेतला. जसं की इथं टेक्स्ट आहे, टेक्स्ट वरती गेलो. जर मला इथं टायपोग्राफीची साईज वगैरे आहे ते साईज वगैरे इथं मला इन्क्रीज करायची असेल, साईज वगैरे इथून मी इन्क्रीज करू शकतो. सर जर तुम्हाला इथं कलर पूर्णपणे याचा चेंज करायचा, ओके, टेक्स्ट कलरचा तुम्हाला ऑप्शन इथं खाली भेटून जाईल. ओके, ठीक आहे, वन सेकंड. टेक्स्ट कलरचा ऑप्शन इथं खाली आहे. मला ह्या टेक्स्ट कलरचा पूर्णपणे ब्लॅक ठेवायचा आहे. पूर्णपणे ब्लॅक कलर पण मी याचा ठेवू शकतो. ठीक आहे, आता हा जो काय आयकॉन आहे तोच मी इथून डुप्लिकेट करू शकतो, जेणेकरून डिझाईन केलेलं प्रत्येक एलिमेंट आहे तो माझा डिझाईन इथं ऑटोमॅटिकली खालच्या याला पण येऊन जाईल. समजा 5 पॉईंट्स आहेत आपले, 5 पॉईंट्स आपण याच्यामध्ये टाकू शकतो जे की सेम डिझाईनचे असतील. फुल रिस्पॉन्सिव्ह म्हणजे वेबसाईट जे काय असेल ते फुल रिस्पॉन्सिव्ह असेल. फुल रिस्पॉन्सिव्ह म्हणजे जे काय बटन्स वगैरे याच्यामध्ये दिलेले त्याला आपण रिडायरेक्ट करेल तुम्हाला ज्या पेजवरती पाहिजे त्या पेजवरती. राईट, त्याला म्हणतात फुल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट. ठीक आहे, हा दुसरा पॉईंट टाकला. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे बिझनेस शोकेस. हा तिसरा पॉईंट झाला बिझनेस शोकेस. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे आपला लीड जनरेशन. लीड जनरेशन आपल्याला इथं एडिटिंग करायचं, प्रोफेशनल डिझाईनच्या ऐवजी इथं लीड जनरेशन.
आणि 5वा पॉईंट आहे आपला एसईओ फ्रेंडली. एसईओ आपण काय आहे ते आपण आपल्या एसईओच्या पूर्ण मॉड्यूलमध्ये चेक करणार आहे. ते पण मॉड्यूल्स आपण पूर्ण डिटेलमध्ये आपण कव्हर करतो. हे झाले आपले 5 पॉईंट. आता आपल्याला ह्या पूर्ण कंटेनरला जरासा डिझाईन करायचंय. ठीक आहे, डिझाईन करताना काय काय करायला लागेल आपल्याला. जर आपण ह्या वेबसाईटवरती गेलो तर ह्या दोन्ही कंटेनरमध्ये आपल्याला जरासा स्पेस दिसतोय, प्लस जे काही कर्व आहेत ते इथं कर्व तुम्हाला दिसतोय, आणि साईडचे जे काय हे आहे शॅडो आहे त्याला आपण आपल्या येलो कलर इथं दिलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय करायला लागेल. पहिल्यांदा आपला हा पूर्ण कंटेनर आपण इथं सिलेक्ट केला, बॅकग्राऊंड मध्ये गेलो किंवा इथं बॉर्डर्स मध्ये तुम्हाला बॉर्डरचं ऑप्शन भेटेल. ठीक आहे, मग इथून बॉर्डरची तुम्ही जी काही विड्थ आहे ती इथं तुम्ही चेंज करू शकता. सॉरी, बॉर्डर रॅडियस आणि बॅकग्राऊंड मध्ये इथे मी सॉरी इफेक्ट्स मध्ये इथं शॅडो इफेक्ट याला करतो, बॉक्स शॅडो प्लस. ठीक आहे, ब्लॅक आपण शॅडो याला दिलेली, त्याचा कलर आपण इथं येल्लो केला. हे तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ह्याच्यानुसार कलर कॉम्बिनेशन नुसार तुम्ही हा कलर पूर्णपणे करू शकता. त्याच्यानंतर जर इमेज वरती गेलो तर इमेजचा पण इथं जरासा कर्व तुम्हाला दिसेल. ठीक आहे, त्याच्यासाठी स्टाईल मध्ये जाऊन सेम ऍडव्हान्स मध्ये गेला तुम्हाला इथं बॉर्डरचं ऑप्शन भेटेल किंवा बॅकग्राऊंडचं ऑप्शन भेटेल. राईट, इथं बॉर्डरचं ऑप्शन आहे. बॉर्डरचं जो काय तो फक्त इथं मी कर्व करून घेतला. ओके, ठीक आहे, इथे इमेजचा पण कर्व होत नाही, फक्त आपलं जे काही इमेजचा बॉक्स आहे त्याचा इथं कर्व तुम्हाला दिसतोय. जर इमेजचा कर्व करायचा असेल तुम्हाला इमेज वरती टॅप केलं, इमेज मध्ये जर आपल्याला सेटिंग भेटली कर्वची तर इथे आपण इमेजला कर्व देऊ शकतो. नाही तर तुम्हाला ऍक्च्युअली डिझाईन करताना इमेज कर्व मध्ये करायला लागेल, त्याच्यानंतर आपण याला पूर्णपणे कर्व आहे ते देऊ शकतो. ठीक आहे, जनरली जर तुम्ही इथे बघितलं तर आतला जो काय आपला कंटेनर त्याला पूर्णपणे इथं कर्व दिलेला आहे, पण आपली जी काय इमेज आहे ती कर्व मध्ये आतापर्यंत दिसत नाही, कारण इमेज आपण फुल साईज इथं अपलोड केलेली. राईट, जर याला कर्व द्यायचं असेल तर तुम्ही याला पण कर्व देऊ शकता. आता जनरली ह्या वेबसाईटवरती गेला तर इथे जे काही इमेज अपलोड केलेले असतील त्या पूर्णपणे इथं कर्व आधीपासून केलेले असतील किंवा डिझाईन करूनच ह्या पूर्णपणे इमेज याच्यामध्ये टाकले असतील. तर अशा कर्व वगैरे तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही पूर्णपणे आधी डिझाईन करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तो काय एलिमेंट आपला आहे तो याच्यामध्ये टाकू शकता. ठीक, आता हा पूर्णपणे एलिमेंटचं आपलं स्पेसिंग वगैरे आपल्याला पूर्णपणे एडिट करायचं. ठीक आहे, आता इथं मार्जिन देताना तुम्ही राईट साईडने आणि लेफ्ट साईडने जरासं मार्जिन दिलं. राईट साईडला मार्जिन दिलं आणि लेफ्ट साईडला पण आपलं जे काय 30चं मार्जिन आहे ते 30चं मार्जिन लेफ्ट साईडला पण दिलं. ठीक आहे, आता जेव्हा आपण हा जो काय कंटेनर तो डुप्लिकेट करेल, समजा हा कंटेनर मी इथं डुप्लिकेट केला, राईट, दिसण्यामध्ये तुम्हाला स्पेस असा स्पेस तुम्ही इथे पण देऊ शकता. समजा हा पण कंटेनर मी इथं डुप्लिकेट केला आणि आपला जो काय ब्लँक कंटेनर आहे तो इथं डिलीट केला. आता सिम्पल सेम दिसते आपली. हा जो काही चेंजेस केले ते मी सर्व त्याला पब्लिश केले. इथे पण तुम्हाला जरासा चेंजेस दिसतोय. ह्या इमेजचा जो काही इफेक्ट दिसतोय तुम्हाला, राईट, हा इफेक्ट हे पूर्णपणे तुमच्या थीम वरती डिपेंड असतं. ठीक आहे, आता ही जी काही वेबसाईट क्रिएट करताना डिफरंट थीम युज केली असेल. आपण जी काही इथे युज करतोय ती आहे आपली वर्डप्रेसची ऍस्ट्रा थीम. आता ऍस्ट्रा थीम मध्ये आपण इमेजला फुवरचा इफेक्ट नाही देऊ शकत. समजा मी इथं इमेज वरती क्लिक केलं, ठीक आहे, इथं स्टाईल मध्ये गेलो किंवा इथं ऍडव्हान्स मध्ये गेलो. ठीक आहे, ऍडव्हान्स मध्ये जर आपल्याला इथं फुवरचा इफेक्ट भेटत असेल तर इथं आपण फुवरचा इफेक्ट आहे तो पण देऊ शकतो. पण जनरली इमेज साठी आपल्याला इथं कोणताही फुवरचा इफेक्ट आहे तो दिसत नाहीये. राईट, त्याच्यामुळे आपण ह्या थीम मध्ये इमेजला जेव्हा कर्सर आपण याच्यावरती नेतोय त्यावेळेस आपण इथं बाउन्सचा इफेक्ट आहे तो देऊ शकत नाही. जसं की आता इथे इमेज आपण घेऊन गेली किंवा ह्या आपण कंटिन्यूवरती आपला कर्सर आहे तो घेऊन गेलो तर इमेज जरासा इथं पॉपअप होते, तर तो इफेक्ट आहे आपण ह्या थीम मध्ये देऊ शकत नाही, कारण ही जी काही थीम आहे ती पूर्णपणे नॉर्मल थीम आहे. आपण पेड थीम वरती कसं काम करतात, त्याच्यावरती कशी वेबसाईट डेव्हलप करतात ते पण आपण पुढे बघणार आहे. पहिल्यांदा आपले हे पूर्णपणे मॅन्युअल जे काही इफेक्ट्स आहेत ते तुमचे पूर्णपणे क्लिअर झाले, त्याच्यानंतर तुम्हाला पेड थीम वरती काम करायला जरा सोपं जातं. त्याच्यामुळे आधी मॅन्युअल थीमचे आपण वर्क करून घेतो, त्याच्यानंतर आपण पेड थीम वरती शिफ्ट होतो. ठीक आहे, आता ही जे काही कंटेंट आहे ह्याला बॅकग्राऊंडचा कलर मला जरा चेंज करायचा आहे, कारण इथं जर आपण गेलो ह्या एपिसोडवरती तर इथं कलर जो आहे तो येलो आहे आणि त्याचाच खाली कलर दिलेला आहे तो येलो कलर त्याचाच पूर्णपणे कॉम्बिनेशन मध्ये दिलेला आहे. तर ह्याचा पूर्णपणे कलर जो आहे तो सुरुवातीला मी येलो करून गेलो. बॅकग्राऊंड मध्ये गेलो, जो काही बॅकग्राऊंडचा कलर आहे तो सुरुवातीला इथं मी फेंट येलो करून घेतो. ओके, अँड पब्लिश. ठीक आहे, आणि हा जो काही खालचा कंटेंट आहे आपला त्याला जरासा इथं आपण स्पेसिंग दिले टॉपने, जेणेकरून हे दिसताना जरासा व्यवस्थित दिसेल. अँड पब्लिश. ठीक,
आपले वेबसाईट डेव्हलपमेंटचे 3 टॅब आपली इथं आपण देऊ शकतो. याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये बिझनेस वेबसाईट असेल, दुसऱ्यामध्ये ई कॉमर्स वेबसाईट असेल आणि तिसऱ्यामध्ये असेल तुमचं लँडिंग पेज. लँडिंग पेज म्हणजेच ऍड्स वरती जे काही युज केलं जातं. ठीक आहे, समजा तुम्ही मेटावरती ऍडव्हर्टायझिंग रन करताय किंवा गुगलवरती ऍडव्हर्टायझिंग रन करताय, त्यावेळेस जेव्हा तुम्ही लँडिंग पेज युज करता, लँडिंग पेजवरती म्हणजे एकाच पेजवरती तुमच्या बिझनेसची पूर्णपणे इन्फॉर्मेशन असते. पण असे लँडिंग पेजेस पण तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी किंवा ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय त्या कंपनीमध्ये लँडिंग पेजेस बनवण्याचं पण भरपूर सारं काम असतं. कारण जेव्हा ऍड्स वगैरे रन केले जातात कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती असतील पेड ऍडव्हर्टायझिंग, त्यावेळेस तुम्ही लँडिंग पेजवरती तुमच्या ऍडव्हर्टायझिंग रन करता. वेबसाईटवरती पण लँडिंग पेजेसच्या ऍडव्हर्टायझिंग रन करू शकतात, पण तुमच्या वेबसाईटला लोड व्हायचा टाइम असेल किंवा जी काही वेबसाईट असेल ती तुमची पूर्णपणे एकाच पेजवरती पूर्णपणे इन्फॉर्मेशन असली पाहिजे. त्यावेळेस तुम्ही तुमची वेबसाईट आहे ती तुमच्या पेड ऍडव्हर्टायझिंग साठी पण युज करू शकता. आता जर आपण आपली वेबसाईट जरासा रिफ्रेश केली तर जरासा इथं ते अजून अट्रॅक्टिव्ह दिसायला चालू होईल. ठीक आहे, हा झाला आपला हेडर सेक्शन. त्याच्यानंतर आपण सब पॉइंट्स दिलेले. हा झाला आपला हू वी आर म्हणजे अबाउट असचा सेक्शन. इथे आपण पूर्णपणे आपले जे काही काउंट्स वगैरे आहेत ते काउंट्स वगैरे आपण इथे दिलेले आहे आणि इथून खाली आपला आवर सर्व्हिसेसचा टॅब चालू झाला. ठीक आहे, वेबसाईट जरासा अट्रॅक्टिव्ह दिसते आता तुम्हाला हे? येस नो? हो सर, दिसते. ओके, ठीक आहे. आता आपण हा जो काही टॅब पूर्णपणे क्रिएट केलेला आहे, ठीक आहे, आता हे ना खालचे जे काही टॅब्स आहेत जसं की इथे रिसर्च अनालिस्ट आहे आणि याच्याच खाली हा 3 टॅब आहे. त्याच्याच खाली आपली दुसरी सर्व्हिस येईल ब्रँड्स अँड कम्युनिकेशन, राईट. आणि याच्या खाली त्याचे सर्व्हिसेसचे टॅब येतील आणि त्याच्या खाली आपली तिसरी सर्व्हिस असेल, त्याच्या खाली त्या तिसऱ्या सर्व्हिसेसच्या पूर्णपणे सब टॅब्स येतील. आता आपल्याला हे पूर्णपणे परत रिक्रिएट करत बसायची काय गरज आहे का? येस नो? आपण जे काय आधी नाही डिझाईन सर. केले, राईट, अजून आधी आपण डिझाईन केलेली त्यालाच आपण फक्त इथं आपण डुप्लिकेट करणार आणि जे काही कलर कॉम्बिनेशन आहे ते फक्त आपण इथं चेंज करणार. जसे की आता हा जो काही टॅब आहे आवर सर्व्हिसेसचा, ह्या 6 डॉटवरती आपण इथं क्लिक केलं आणि डुप्लिकेट केलं. ठीक आहे, डुप्लिकेट करताना खालचा जो काही कंटेनर आहे, हे जे काही कंटेनर्स आहेत 2 आपले दिसणार ते फक्त आपण इथं वरती शिफ्ट केले. वेबसाईट डेव्हलपमेंट आणि इथून आपला जो काही कंटेनर आहे तो इथं वरती शिफ्ट केला आणि इथनं खाली जो काय आहे सर तो आपण इथं आपल्या दुसऱ्या सर्व्हिसेस देऊ शकतो. जसे की इथं आपण आपली सर्व्हिस देणार, समजा सोशल मीडिया मॅनेजमेंट आपण असली दुसरी सर्व्हिस असेल. ठीक, इथं सोशल मीडिया मॅनेजची आपण दुसरी सर्व्हिस टाकू शकतो. ही आपली दुसरी सर्व्हिस झाली आणि त्याच्याकडे आपण सोशल मीडिया मॅनेजमेंटचं आपण दुसरं हेडिंग आपण इथं देऊ शकतो. गिव्ह मी अ सब हेडिंग फॉर सोशल मीडिया मॅनेजमेंट सर्व्हिसेस. ही इन्फॉर्मेशन तुम्ही चॅट जीपीटी कडून घेऊ शकता. चॅट जीपीटी कडून जर इन्फॉर्मेशन तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये जरासा मॉडिफिकेशन करून टाकायचं जेणेकरून गुगलला तुमची इन्फॉर्मेशन आहे जरासा युनिक वाटेल, राईट. जर पूर्णपणे तुम्ही कंटेंट जो का तुमचा आहे तो पूर्णपणे जर चॅट जीपीटी कडून घेत असाल तर तुमची वेबसाईट स्पॅम मध्ये पण जाऊ शकतो. कारण जो चॅट जीपीटी आपल्याला कंटेंट देतो तो कंटेंट पूर्णपणे कोणत्या तरी वेबसाईट कडूनच घेतलेला असतो. चॅट जीपीटी ओरिजिनल कंटेंट क्रिएट नाही करू शकत. जर तुम्ही एखादी आयडिया दिली याच्यामध्ये चॅट जीपीटी म्हणून पूर्णपणे तुम्ही कंटेंट घेतला आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन तुम्ही तुमच्या कंटेंटचं टाकलं, जे काही कीवर्ड्स वगैरे तुम्हाला टाकायचे ते कीवर्ड्स तुम्ही टाकले आणि त्याच्यावरती पूर्णपणे तुमची वेबसाईट बिल्ड केली, तुमच्या वेबसाईटला एसईओ मध्ये जरासा रँकिंग इथं मिळू शकते. ठीक आहे, तर असं पण तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये करू शकता. ठीक, वेबसाईट डेव्हलपमेंट हा टॅब मी इथं डुप्लिकेट करतो. हा जो काही कंटेंट आहे तो फक्त इथं मी ड्रॅग आणि ड्रॉप करतो. ठीक, आता आपली वेबसाईट जरासा इथं दुसरा सेक्शन पण आपला इथं आपण एडिट करू शकतो. सोशल मीडिया मॅनेजमेंट आपली ही दुसरी सर्व्हिस असेल. हा टेक्स्ट मी याच्यामध्ये टाक. हे पूर्णपणे कोडिंग आपल्या याच्यामध्ये आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट फक्त इथं टेक्स्ट मी कॉपी केला. ओके, जे मी आता चेंजेस पुढे गेलो मागे कसं यायचं तरी कंट्रोल झेडनी आपण मागे येऊ शकतो. कंट्रोल दाबायचं आणि कंट्रोल झेड केले की तुम्ही आधीच्या स्टेपमध्ये येऊ शकता. याच्यासाठी पूर्णपणे पेज वगैरे तुम्हाला डिलीट करायची काही गरज नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं जर तुमचं एडिटिंग वगैरे चालू आहे, एक पेज जे काही तुम्ही एडिट करताय ते तुम्ही डुप्लिकेट करून ठेवलं तरी चालून जातं. जेणेकरून चेंजेस वगैरे झाले आपल्याला परत ते आहे तसे करायचे, डुप्लिकेट पेजवरून तुम्ही जे काही चेंजेस केलेले ते परत रिटर्न आणू शकता. ठीक, हे आहे स्ट्रॅटेजी वगैरे. हे जे काही टेक्स्ट आहे ते पण इथून मी कॉपी करतो आणि याच्या खाली इथं पेस्ट करतो. आता आपल्या इथे चेंजेस करायचे, जरासं टॉपने इथं मी मार्जिन दिलं याला, टॉपने मार्जिन दिलं आणि आपला जो काय हा कंटेनर आहे तो हा कंटेनर आहे तो पण इथं मी डुप्लिकेट केला.
सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कंटेनर आहे तो इथं आम्ही वरती घेतला. आता इथं तुम्हाला ड्रॅग आणि ड्रॉप करताना जरासं लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे. हो. हा कंटेनर आपला इथं वरती आला असेल. आता इथं ही जी काही इमेजेस वगैरे आहेत किंवा हे जे काही टेक्स्ट आहे ते पण तुम्हाला जसं पाहिजे तसं चेंज करू शकता. जसं की इथं आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट मध्ये तुम्ही 3 चेंजेस सर्व्हिसेस देऊ शकता. इंस्टाग्राम हँडलिंग, त्याच्यानंतर युट्यूब हँडलिंग आणि लिंक्डइन हँडलिंग असे 3 सर्व्हिसेस तुमच्या आहेत. गिव्ह मी 3 सर्व्हिसेस, social media handling, LinkedIn handling, and YouTube handling, and their small description and five sub points. Okay. सोशल मीडिया हँडलिंग आपली ही पहिली सर्व्हिस झाली. इथं जी काही बिझनेस वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण टाकू शकतो सोशल मीडिया हँडलिंग, राईट. आणि त्याच्या खाली त्याचं एक सब हेडलाईन, ही सब हेडलाईन तुम्ही कॉपी केली आणि जी काय आपली सब हेडलाईन असेल याच्यामध्ये इथं मी पेस्ट केली. तुम्हाला डबल एडिटिंग किंवा डबल डिझाईन करायची याच्यामध्ये काही गरज नाही. आणि बाकी जे काही सब पॉइंट्स आहेत 5 ते सब पॉइंट्स आपण इथं घेऊ शकतो. कंटेंट प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी हा आपला झाला पहिला सब पॉइंट. मग याच्यामध्ये तुम्ही हा पॉइंट इथं टाकू शकता. त्याच्यानंतर आहे क्रिएटिव्ह पोस्ट अँड रील डिझाईन, हा आपला दुसरा पॉइंट आहे, राईट. हा दुसरा पॉइंट पण याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही एडिट वगैरे करू शकता. समजतंय? एडिटिंग सिम्पल आहे, सिम्पल वाटते एडिटिंग. हो सर. ठीक आहे. आपण याच्यामध्ये अजूनपर्यंत कोणतंही कोडिंग युज केलेलं नाही. कोडिंगचा युज कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. चॅट जीपीटी कडून कसे कसे कोड्स घेऊ शकतो आपण जनरेट करून, त्या कोडचा आपण युज कसा करू शकतो हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित समजून सांगतो. ठीक आहे. आता हे पूर्णपणे जे काय हेडिंग्स आहेत त्या आपण हेडिंग्स पूर्णपणे इथून कॉपी करून घेतल्या. लीड जनरेशन हा आपला चौथा पॉईंट आहे. आपण चौथा पॉईंट पण इथं पूर्णपणे पेस्ट केलेलं. आणि 5वा पॉईंट मला टाकायचं नाही. 5वं जे काही आयकॉन लिस्ट आहे ते इथून मी आयकॉन लिस्ट डिलीट पण करून टाकू शकतो. त्याच्यानंतर ही जे काही इमेज आहे, इमेज तुम्हाला चेंज करायची, इमेज पण तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता. समजले? सिंपल सिंपल चेंजेस आहे ते. हो ठीक आहे. सर. प्रॅक्टिस दिलं तर प्रॅक्टिसला करू शकता. आता आपण एक तिसरी सर्व्हिस आहे ते फक्त तुम्हाला मी प्रॅक्टिस त्याच्यामध्ये देतो. सॉरी, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये आपण चेंजेस काय करतो ते व्यवस्थित समजून घ्या. आता समजा आपण तिसरी सर्व्हिस देतो आपली पेड ऍडव्हर्टायझिंग. पेड ऍडव्हर्टायझिंग मध्ये 3 पॉईंट्स असतील. गुगल ऍडव्हर्टायझिंग, त्याच्यानंतर आहे मेटा ऍडव्हर्टायझिंग आणि तिसरा असेल लिंक्डइन ऍडव्हर्टायझिंग. ठीक आहे. हे 3 सर्व्हिसेस तुम्ही तुमच्या डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये देताय. तर तुमचा जो काही प्लॅन आहे किंवा तुमचा जो काही कंटेनर आहे तो तुम्ही याच्यामध्ये कसं डिझाईन करताल हे तुमची स्क्रीन शेअर करून मला सांगा. ठीक आहे. चॅट जीपीटी करून तुम्ही कोणता कोणता कंटेंट घ्याल, इमेज वगैरे जनरेट कशा करून घ्याल हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती व्यवस्थित क्रिएट करून दाखवा. त्याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या पॉईंटवरती जाऊ. माझी स्क्रीन शेअर करायची मी इथं स्टॉप करतो. अथर्व जॉईन होत नाही, त्याच्यानंतर मेगा आहेत ह्या बॅच मध्ये, मेगा जॉईन होत नाही. ठीक आहे. तुम्ही स्क्रीन शेअर करा तुमच्या स्क्रीन पूर्ववरती, याच्यावरती पूर्णपणे प्रॅक्टिस घेऊया. झाली सर स्क्रीन शेअर. हा, तुमची स्क्रीन विजिबल आहे मला. आपलं होम पेज आहे, होम पेज वरती जाऊ किंवा तुमच्या पेजवरती गेला तरी तुम्ही चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जे काही पेज डिझाईन करताय त्याच्यावरती जाऊ, म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला होम येतात, राईट. एडिट विथ एलिमेंटर याच्यावरती क्लिक करायचं जर तुम्हाला तिथूनच जर ओपन करायचं असेल. ओके, ठीक आहे. स्क्रोल करा खाली, खाली स्क्रोल करा. ओके, आपली एवढी वेबसाईट याच्यामध्ये पूर्णपणे डिझाईन झालेली आहे. ठीक आहे. साईडचा जो काय एरो आहे तुम्ही आता हे केला, बंद केला, तो पूर्णपणे एरो परत आणा. त्याच्याशिवाय आपण एडिटिंग करू शकत नाही. खाली स्क्रोल करा. आता तुम्हाला इथं प्लसचं चिन्ह आलं, राईट. याच्यावरती क्लिक करायचं, कंटेनर एक ऍड करा ज्याचे डायरेक्शन, सॉरी आपण, हा ठीक आहे, आपण एक कंटेनर ऍड करणार आहे ज्याच्यामध्ये आपण आपला आवर सर्व्हिसेस हा टॅब देणार, राईट. त्या कंटेनरवरती क्लिक करा. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हेडिंग एक टाकणार.
क्लाउड यूज करता तुम्ही, क्लाउड यूज करा, काय प्रॉब्लेम. तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित झालेली आहे याच्यावरती, काय प्रॉब्लेम नाही. सेल्फ अलाइनमेंट सेंटर झालेली आहे त्याची, ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्हाला विड्थ चेंज करायची का त्याची? विड्थ चेंज करण्यासाठी जनरल वरती जावा, तिथून तुम्हाला विड्थ चेंज करायचा ऑप्शन येऊन जातो. जनरल वरती नाही सर इथं. डिवायडर वरती क्लिक करा. सिस्टीम डिवायडरचा आपला जो काही डिवायडरचा एलिमेंट आहे त्याच्यावरती क्लिक करा. येस, त्या डिवायडर वरती क्लिक करा. केलं नाही जनरल्स मध्ये तो ऑप्शन येत नाही तुम्हाला? नाही, डिवायडर वरती नाही नाही, येते. डिवायडर वरती क्लिक नाही झालेलं. तुमचं क्लिक झालेलं पॅराग्राफ वरती. डिवायडर Divider- दिसतच नाहीये सर. आता परत लावू का ते डिवायडर? हा, परत लावा त्याच्यामध्ये. आता आपण डिवायडर वर आहे. ओके, ठीक आहे, जनरल वरती जावा. नाही दिसत आहे. ओके, डिवायडरचं तुम्हाला इथं, ठीक आहे, विड्थ याच्यामध्ये जावा. स्टाईल मध्ये तुम्हाला विड्थ याची भेटून जाईल. जनरली माझ्या याच्यावरती, हा ठीक आहे, साईज वरती क्लिक करा. ओके, विड्थ इथं तुम्हाला भेटते. विड्थ अलाइन करू का मग? हा, फक्त विड्थ याच्यामध्ये हे करा, कमी करा. कमी जास्त. हा, ओके. कमी करा विड्थ. खूपच छोटी झाली. जनरली ह्याची विड्थ आहे, हा ठीक आहे, आणि याची अलाइनमेंट मिडलला करा, सेंटरला करा. 200 करू? ठीक आहे, एवढी बास आहे. अलाइनमेंट सेंटरला करा याची. अलाइनमेंट टायपोग्राफी मध्ये तुम्हाला अलाइनमेंट भेटेल. अलाइनमेंट इथे मिडल लागेल. सेंटर होते, नाही होते. ठीक आहे. ह्याच्यावरती जावा. 2 डिवायडर झाले ते, कंट्रोल झेड करा. हो, 2 डिवाइड ते डिलीट एक करत डिवायडर डिलीट करा. नसेल होत तर ठीक आहे. तुम्हाला समजलंय कसं ऍड करायचं ते तर समजलं व्यवस्थित? हो. हा, ठीक आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, ते राहू दे, नंतर आपण करू शकतो. आता याच्या खालचे आपले जे काही सर्व्हिसेसचा टॅब होता, जसं मध्ये पहिला आपण सर्व्हिस केलेली वेबसाईट डेव्हलपमेंट, किंवा तुम्ही गुगल ऍडव्हर्टायझिंगची सर्व्हिस द्या. गुगल हो. ऍडव्हर्टायझिंग हे 3 कंटेनर करायचे ना सर आता? राईट. आता याच्यामध्ये मी काय केलेलं होतं, पहिला जो काही आपला कंटेनर घेतला वेबसाईट डेव्हलपमेंट, आणि त्याच्या खाली मी टेक्स्ट टाकला एक, राईट. त्याच्यामध्ये काय केलेलं, एक मेन कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये हेडिंग एक टाकलं आणि एक पॅराग्राफ टाकला, ठीक आहे. आणि खालचा जो काही कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी काय केलेले, 2 कंटेनरचा एक मेन कंटेनर घेतला. पहिल्यांदा जो काही आपला पहिला कंटेनर आहे, सब कंटेनर, तो पूर्णपणे डिझाईन करून घेतला, आणि त्याच्यानंतर मी त्याचे 2 डुप्लिकेट केले. आता ही प्रोसेस तुम्ही पण इथं करू शकता पण. चालेल सर. ओके. इमेज राईट. नो, पहिल्या कंटेनर मध्ये आपण काय घेतलं, इमेज बॉक्स. इमेज बॉक्स नका घेऊ, कारण इमेज बॉक्सने काय होतं, तुमची इमेज आहे ती आपण फुल साईज करू शकत नाही. त्याच्यामुळे एक इमेज घ्या, त्या इमेज मध्येच आधी सुरुवातीला आपलं सर्व्हिसेस टाईप व्यवस्थित करून घ्या. इथं जे काही आपण सर्व्हिस देणार आहे याच्यामध्ये हेडिंग टाकून घ्या,
पेड ऍडव्हर्टायझिंग किंवा पेड ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस. चालेल सर. राईट. एक हेडिंग घ्या, त्याच्यामध्ये प्लस वरती क्लिक करा, इमेज काढून टाका. मेन हेडिंग असणार आहे किंवा मेन सर्व्हिस असणार आहे आपली पेड ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस. पेड ऍडव्हर्टायझिंग. राईट, ठीक आहे. पॅरेग्राफ पॅरेग्राफ तुमचंच कॉपी करू काय तात्पुरतं? हा ठीक आहे, करा, काय प्रॉब्लेम नाही. टेक्स्ट राईट. ओके. आता याच्या खाली आपला 2 कंटेनरचा एक मेन कंटेनर असणार, 2 सब कंटेनरचा एक मेन कंटेनर. मग आता हे करायचं ना आपण, आयकॉन लिस्ट टाकायची ना सर? नो नो नो, हे आपण आता आपलं पेड ऍडव्हर्टायझिंगचे जे काय टायटल आहे ते पूर्णपणे आपण डिझाईन करून घेतलं. आता आपण पेड ऍडव्हर्टायझिंग मध्ये कोणत्या कोणत्या सर्व्हिस देणार आहे? गुगल ऍडव्हर्टायझिंग, मेटा ऍडव्हर्टायझिंग आणि लिंक्डइन ऍडव्हर्टायझिंग. त्यासाठी आपल्याला हे 3 टॅब बनवावे लागतील, राईट. त्याच्यामध्ये एक इमेज असणार आहे, एक हेडिंग असणार आहे, एक टेक्स्ट असणार आहे तो नॉर्मल, आणि त्याच्याखाली आपलं आयकॉन लिस्ट असणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आता याच्यासाठी मी काय केलेलं, 2 कंटेनरचा एक मेन कंटेनर याच्यामध्ये आधी आपल्या वेबसाईटवरती टाकून घेतलेला. प्लस वरती क्लिक केलं, 2 कंटेनरचा एक मेन कंटेनर आपण याच्यामध्ये टाकून घेतला. ओके, ठीक आहे, राईट. त्याच्यावरती क्लिक करा. आता पहिला कंटेनर पूर्णपणे आपल्याला आधी डिझाईन करून घ्यायचा. याच्यामध्ये एक इमेज आहे, एक हेडिंग आहे, एक सब हेडिंग आहे, आणि त्याच्या खाली आपले आयकॉन लिस्ट, म्हणजेच आपले जे काही सर्व्हिसेसचे पॉईंट्स असतील ते पॉईंट्स आहे. तर याच्यासाठी सुरुवातीला इमेज याच्यामध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा. इमेज बॉक्स ना सर? इमेज बॉक्स नका घेऊ, इमेज बॉक्स पण तुम्ही घेऊ शकता, पण इमेज बॉक्स मध्ये आपण इमेज जे काय आहे त्या साईजच्या साईजपेक्षा मोठी इमेज त्याच्यामध्ये आपण नाही टाकू शकत, राईट. जर तुमची इमेजची साईज बारीक असेल ना, तर तुम्ही इमेज बॉक्स घेऊ शकता. जर साईज मोठी असेल, तुम्हाला फुल साईज इमेज टाकायची असेल, डायरेक्टली इमेज तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप केले तरी चालेल. ओके. आता याच्यामध्ये इमेज जनरली चॅट जीपीटी कडून तुम्ही जनरेट करून घेतली चालेल, किंवा माझी इमेज आहे ती डुप्लिकेट आहे ती याच्यामध्ये इन्सर्ट केली तरी चालून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. चालेल. तुम्हाला ते खाली याच्यामध्ये टायटल देऊ ना? हा, याच्यामध्ये एक हेडिंग घ्या. गुगल सर्व्हिसेस. गुगल पेड ऍडव्हर्टायझिंग, गुगल सर्व्हिसेस, ठीक आहे. गुगल सर्व्हिस टाका, गुगल पेड ऍडव्हर्टायझिंग. आणि पॅराग्राफ एक. आता याच्या खाली पॅराग्राफ टाकावा लागेल तुम्हाला. अरे, याच्या खाली आपल्याला आयकॉन लिस्ट टाकायची. डिलीट झालं का ते? गेलं पूर्ण. कंट्रोल झेड करायचं का? नाही होते. साईडला कुठेतरी क्लिक करा, साईडला म्हणजे त्याच टॅबवरती कुठेतरी क्लिक करा. हा, झालं. ते खाली नाही येते सर. सॉरी, त्याला जरा तुम्हाला म्हणजे व्यवस्थित करावं लागेल. तेच प्रॉब्लेम येतो, जरासं तुम्हाला ड्रॅग आणि ड्रॉप व्यवस्थित करावं लागतं याच्यामध्ये. या तुम्हाला सांगतो व्यवस्थित, मिडलला घ्या, व्यवस्थित मिडलला. ओके, आता ड्रॉप करा.
ओके, अजून एकदा ट्राय करा. पॅराग्राफ लिहिल्यानंतर करता येईल सर? सॉरी, पॅराग्राफ लिहिल्यानंतर करता येईल का आपल्याला? लिहिल्यानंतर पण करता येतो, काही प्रॉब्लेम नाही, पण आधी व्यवस्थित करून घ्यायचं ते. ठीक आहे, चेक करा का होते का ते. दुसरा पॅराग्राफ ट्राय करू का? हा, दुसरा एक करा, किंवा ते पॅराग्राफच्या वरती टाका. जे काय आपलं हे आहे ना, ते पॅराग्राफच्या वरती. ओके, ठीक आहे, हो, टाका. ते बसलं वरती जाते. आणि आता नंतर जो काय आपला टायटल आहे ना, तो वरती ड्रॅग करा. ओके, झालं. राईट. असं पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आयकन बॉक्स. राईट, आयकॉन लिस्ट याच्यामध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा. आयकन बॉक्स येणार का सर? आयकॉन लिस्ट येणार? आयकॉन लिस्ट. ए बाळाजी, ए बाळाजी. ए बाळाजी, इकडे का? राईट, क्लोज करा. आता याच्यामध्ये आयकॉन लिस्ट मध्ये तुम्हाला पूर्णपणे पॉईंट्स वगैरे टाकावं लागतील. हो, आयकॉन लिस्टचं पहिल्यांदा अलाइनमेंट सेंटरला करून घ्या. चालेल. माझ्या गोळ्या होती इथं हो, सेंटरला म्हणजे कुठं करू? कोलेस्ट्रॉलच्या याच्यामध्ये जावा, खाली स्क्रोल करा. ठेवलेल्या होत्या त्या गोळ्या. हा. ह्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलंय मी ना. आयटम लिस्ट वरती क्लिक तिकडे करा. तिकडे गोळ्या स्टाईल मध्ये जावा, स्टाईल मध्ये. राईट, तिथं टेक्स्ट जो काय आहे, टेक्स्ट. राईट, तिथं सेंटर करून घ्या. लिस्ट वरती जावा आणि तिथं सेंटर करून घ्या. ओके, आता इथून तुमच्या आयकॉनचं पूर्णपणे टेक्स्ट वगैरे तुम्हाला चेंज करायचा आहे, तो चेंज करू शकता. तुम्हाला जर आयकॉन काढून टाकायचं असेल, तुम्ही आयकॉन काढून पण टाकू शकता. समजा तुम्हाला आयकॉन नाही पाहिजे, प्रत्येक याच्यावरती क्लिक करायचं, आयकॉनच्या याच्यावरती, आणि तिथून जनरली समजा तुम्ही याच्यावरती गेला, स्टाईल वरती गेला, तिथून तुम्ही तुमचा आयकॉन वगैरे आहे तो पूर्णपणे तिथून काढून पण टाकू शकता. आयकॉन वरती क्लिक करा, एक सिंपल सेपरेट. राईट, म्हणजे त्या पूर्णपणे याच्यावरती क्लिक करा. पेन्सिल दिसते तुम्हाला?
राईट. आता इथं स्टाईल आला, स्टाईल राईट. इथं तुम्हाला आयकॉन नावाचा एक ऑप्शन भेटतो टेक्स्टच्या वरती, राईट. तिथून तुम्हाला आयकॉन नाही पाहिजे, आयकॉन तुम्ही काढून टाकू शकता, राईट. आता हा जो काय आयकॉनचा ऑप्शन येईल तुम्हाला जनरल मध्ये चेक करा, कंटेंट मध्ये जावा, एखाद्या आयकॉनच्या याच्यावरती क्लिक करा, आयकॉनच्या खाली जो काय प्रोफेशनल हे आहे त्याच्यावरती क्लिक करा. नो, ती लिस्ट होईल तुमची, जो काय व्ह्यू आहे तो तिथून तुमचा चेंज झाला, तो लिस्ट मध्येच करा. हा राईट, त्याच्यावरती क्लिक करा अँड रिमूव्ह करा आयकॉन. वरती तुम्हाला इथं याचा ऑप्शन येईल डस्टबिनचा, आयकॉन वरती जावा, आयकॉनचा जो काही बॉक्स दिसतो तुम्हाला त्याच्यावरती जावा, राईट. आता इथं वरती तुम्हाला डस्टबिन आला, तिथून तुम्हाला आयकॉन नाही पाहिजे, तिथून तुम्ही आयकॉन रिमूव्ह पण करून टाकू शकता. अशा प्रकारची लिस्ट पण तुम्ही इथं तुम्हाला बनवायची आहे तर तुम्ही इथं बनवू शकता. ठीक आहे. आता इथं अलाइनमेंट तुमची एका सेंटरमध्ये आले तर तुम्ही इथून लिस्ट केली, लिस्टची पूर्णपणे इथं अलाइनमेंट होऊन जाईल. ठीक आहे. तर ह्याला जर तुम्हाला स्टाईल करायची जरासं की प्रत्येक आपल्या जो काही कंटेनर आहे याच्यामध्ये जरासा अंतर राहिले पाहिजे, तर याच्यासाठी स्टाईल मध्ये जायचं. तुम्हाला इथं तुमचा जो काय ऑप्शन येईल तो तुमचा इथं ऍडव्हान्स मध्ये येईल, ऍडव्हान्स मध्ये जावा. आता इथं मार्जिनला सुरुवातीला अनलिंक करून घ्या आणि लेफ्ट साईडची आणि राईट साईडची मार्जिन आहे ती जरासा इन्क्रीज करा. 10-10 किंवा 20-20 तुमची मार्जिन आहे ती इन्क्रीज केली तर चालेल. ओके. आणि नंतर हे एकच कंटेनर तुम्ही पूर्णपणे डिझाईन केलेला कंटेनर आहे तो तुम्ही डुप्लिकेट केला, तुमचे तिन्ही कंटेनर आहेत ते सेम साईजचे इथं बनून जातात. डुप्लिकेट करण्यासाठी तुम्हाला इथं साईडला रेक्टँगलचा एक ऑप्शन भेटतो, साईडला रेक्टँगल, राईट. त्याच्यावरती राईट क्लिक केलं तुम्ही इथून तुमचा कंटेनर आहे तो डुप्लिकेट करू शकता. डुप्लिकेट वरती क्लिक करा, राईट. डुप्लिकेट वरती डुप्लिकेट, आणि राहिला जो काही तुमचा कंटेनर शेवटचा तो तुम्ही डिलीट करून टाकू शकता. हे पूर्णपणे तुम्ही तुमचं सब पॉईंट्स वगैरे आहेत ते याच्यामध्ये डिझाईन करू शकता. मग याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज वगैरे वापरायचे असतील, वेगवेगळ्या आयडियाज पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. समजा तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी वेबसाईटचा रेफरन्स घेताय, ठीक आहे, 2-3 वेबसाईट तुम्ही रेफरन्स घेतला आणि तुमची वेबसाईट कशी पाहिजे हे पूर्णपणे तुम्ही डिझाईन केलं, मग त्याच्या पद्धतीने तुम्ही पूर्णपणे तुमच्या वेबसाईटचं डिझाईन आहे ते व्यवस्थित करू शकता. ठीक आहे. आता आपली खालचा कंटेनर काय आहे, ओके. स्क्रीन शेअरिंग तुमचं स्टॉप करा आता. ओके, ठीक आहे. माझी स्क्रीन मी तुम्हाला शेअर करू. ठीक आहे. आता याच्या खाली आपला कोणता कंटेनर आहे, जनरली याच्या खाली आहे तर वाय चूज सत्ता मार्ग. ठीक आहे. मग हा जर कंटेनर तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती टाकायचा असेल, हा पण तुम्ही कंटेनर तुमच्या याच्यामध्ये टाकू शकता. याच्यामध्ये पण सिंपल काय यूज केलेले, हेडिंग आहे, डिवायडर आहे आणि याच्या खाली एक पॅराग्राफ आहे. आणि हिथं जे काय हे यूज केलेले ते पूर्णपणे आपलं आयकॉन लिस्टच आहे, पण त्याची अलाइनमेंट मी हॉरिझॉन्टल करून घेतलेली आणि फक्त याची साईज जी काय आहे ती साईज इथे मी इन्क्रीज केलेली, राईट. किंवा ही जी काय वेबसाईटचा हे असेल त्यांनी पूर्णपणे इथं साईज वगैरे आहे ते इन्क्रीज करून घेतलेली आणि बॅकग्राऊंडचा कलर इथं जरासा चेंज केलेला आहे. ओके, समजलं? हे समजलं की नॉर्मल आपण एडिटिंग वगैरे हो, कसं आहे ते करू शकतो. अच्छा. ओके. आता उद्या आपण जे काय आपलं लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपला जो काय हा कॉन्टॅक्ट असचा टॅब आहे हा आपण कसा क्रिएट करू शकतो, फॉर्म वगैरे इनेबल कसा करू शकतो, त्याच्यानंतर ह्या फॉर्मला आपण जे काही इन्क्वायरीज वगैरे करतायत तर ते इन्क्वायरीज वगैरे आपण कुठं एक्सेल सेटला आपण कशा जनरेट करू शकतो हे पूर्णपणे आपण याच्यामध्ये चेक करणार आहे. आणि त्याच्यानंतर हा जो काही हेडर असतो तो हेडर कसा डिझाईन करतात ते आपण आपल्या उद्याच्या लेक्चरला पूर्णपणे डिस्कस करूया. आजच्या लेक्चरमध्ये जे काय बघितलं याच्यामध्ये पूर्णपणे प्रॅक्टिस तुमची झालेली, येस नो? हो सर, झाली. ठीक आहे, चालेल. याच्यावरती तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची असेल, तुम्हाला अजून दुसरं कोणते प्रयोग वगैरे याच्यावरती वेबसाईटवरती करायचे असेल, तुमच्या वेब पेजवरती तुम्ही पूर्णपणे तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते चेंजेस तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे, चालेल सर. ठीक आहे. सेशन करायचं एंड इथं आपलं. हो, ओके सर, ठीक आहे. उद्या बरोबर 5 वाजता जॉईन व्हा. ठीक आहे. उद्या मी अथर्व आणि गाजर त्यांना पण कॉल करतो, जॉईन का होत नाही त्या कळत नाही. ठीक आहे.